नमस्कार. ठीक आहे. तर आज आपला विषय आहे इंग्लिश बोलणे, इंग्लिश स्पीकिंग. हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे जो सगळ्यांचा परिचयाचा आहे, कारण सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे आणि स्पेशली मराठी मराठी माणसाला खूप त्रास होतो इंग्लिश बोलताना. तर त्या इंग्लिशचा एक कानमंत्र तुम्हाला देतो की इंग्लिश बोलताना तुम्हाला इंग्लिश भाषा ही पूर्णपणे अवगत करणे हा तुमचा मेन पायंडा पाहिजे. की तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये बोलायचं आहे की धडा वाचायचा आहे की आन्सरचा फॉरेन द्यायचा आहे. तुम्हाला बोलायचं आहे, तर ते बोलण्यासाठी फक्त बोलणे हाच पर्याय आहे. देर इज नो अदर सोल्युशन. कळतंय? काय डाऊट आहे? समजतंय का? आता मी सेंटेन्स काय काय देतोय ते मराठीत आहे, बरोबर ना? मराठीत तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्स माहिती पाहिजे. जे मराठीत जे वाक्य आहेत ती सेंटेन्स तुम्हाला अवगत पाहिजे, ॲक्वेंटेड पाहिजे, फॅमिलियर पाहिजे, आणि यू शुड बी रेकॉग्नाइज ऑल द सेंटेन्सेस विच यू रिक्वायर्ड व्हाईल स्पीकिंग इन इंग्लिश. कळतंय? काय डाऊट आहे? मला आज थोडस भीती वाटते. मला आज खूप भीती वाटते. कसं बोलायचे? मला आज भीती वाटते. टुडे आय एम लिटिल बिट स्केअर. काय बोलतात? टुडे आय एम लिटिल बिट स्केअर. बरं, मी आज थोडंसं घाबरलोय. काय होतंय? टुडे आय एम लिटिल बिट स्केअर. टुडे आय एम लिटिल बिट स्केअर. सेंटेन्स फॉलो करायचे. सेंटेन्स. Don't follow anything. Vocabulary, no need to follow. Only if you follow the sentences by default, you'll start communicating, you'll start conversation, and everything will be go very easily without any difficulties, without any obstructions, without any problem. Got it? Yes. क्या बोले सर? Yes. First and very important thing, just you have to determine. निश्चय करायचा, मला शिकायचं आहे. Very well. What you have to think? I have to learn that. Okay? I have to talk. I have to learn English. मी हे खूप वेळा करून बघितलंय. कसं बोलायचं? नाही, मी खूप वेळा करून बघितलंय. I did it. I did it lot of time. I did it. बोल ना. I did it lot of time. I did it lot of time. I did it lot of time. Got it? हे सगळं असंच होतं. कसं बोला? हे सगळं असंच होतं. कसं बोलाल? हाऊ टू स्पीक? हे सगळं असंच होतं. कसं होतं? इट्स ॲज इट इज ओनली. काय? बघा, इट्स ॲज इट इज ओनली. काय बोलायचं? तुम्हाला काही कुठे रेसिंग मध्ये धावायचं नाहीये. तुम्हाला सिंपल वेने बोलायचं आहे. इट्स ॲज इट इज ओनली. इट्स ॲज इट इज ओनली. काय बोलायचं? इट्स ॲज इट इज ओनली. इट्स ॲज इट इज ओनली. ही आप बोलोगे, तुम्ही बोलत राहणार, तुमचं मेंदू आणि तुमचं माउथ ऑर्गन हे तुमचं सपोर्टिव्ह राहणार आहे. कळतंय? बघा, सडन रिॲक्शन यू हॅव टू से आलंच पाहिजे. गॉट इट? कळलंय? मला बोलायचं आहे की आज माझ्या मित्रांना मला भेटायला जायचं आहे. मला खूप आनंद वाटतोय. कसं बोलायचं? बघा, तुम्ही असं बोला, आज माझ्या मित्राला भेटायचं आहे, असं नाही बोलणार. तुम्ही इंग्लिशमध्ये एक्साइट होणार ना, जसं मराठीत एक्साइट होता इंग्लिश. आय एम व्हेरी मच एक्साइटेड टू मीट माय फ्रेंड्स. काय अर्थ आहे? आय एम व्हेरी मच एक्साइटेड टू मीट माय फ्रेंड्स. हा पार्ट महत्वाचा आहे बोलण्यासाठी, नथिंग एल्स. काय आहे? तुम्हाला माहिती ते कॉमेंटेटर आता ते सूर्यकुमारची जी कॅच आहे त्याच्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतो. लॉंग ऑन लॉंग, लॉंग ऑन लॉंग ऑफ, लॉंग ऑन लॉंग ऑफ. ओ नो 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 नो. आता तो कोणता आहे ना कॉमेंटेटर? लॉंग ऑन आणि लॉंग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ पण आहे ना. लॉंग ऑफ म्हणजे हे ह्या साईडला, लॉंग ऑन म्हणजे लेग साईडला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन दोन्ही पण आहे.
हा रोहित शर्मा कुठे होता? लॉंग ऑफला होता आणि हा लॉंग ऑनला होता. गॉट इट. हा मग ते दोन्ही कळलं का? समजलं तुम्हाला? तर हा फेस तुम्हाला मेंटेन करायचा आहे. कळतंय तुम्हाला? आता असं बोलायचं आहे की लाईटीमुळे माझ्या डोळ्याला त्रास होतोय. कसं बोलायचं आपण? लाईटीमुळे माझ्या डोळ्याला त्रास होतोय. कसं बोलायचं? या माय आईज आर गेटिंग हर्ट बिकॉज ऑफ लाईट. काय होत आहे? माय आईज आर गेटिंग हर्ट बिकॉज ऑफ लाईट. ओके. इट्स काइंड ऑफ हॅरसमेंट. काय? इट्स व्हेरी ट्रबलसम. त्रासदायक. याद रखो, त्रासदायकला काय म्हणतात? ट्रबलसम. बोला. याद करो, ट्रबलसम. हे फार त्रासदायक आहे. इट्स व्हेरी ट्रबलसम. काय? अभ्यास करणं त्रासदायक आहे. स्टडी इज व्हेरी ट्रबलसम. है ना? तुमचं आवडतं वाक्य. तुमचा चेहरा लगेच वा सर परफेक्ट बोला तुम्ही. हा मनातले वाक्य बोला. स्टडी इज व्हेरी ट्रबलसम. का होतात? अरे तुम्हाला काय वाटतं काय? हा बघ, स्टडी इज व्हेरी ट्रबलसम. अभ्यास महत्वाचा आहे. वेदांतला एक दिवशी कामाला गेला तर कळलं स्टडी किती इझी आहे. कळतं का? समजून घ्या. चालेल. समजते वाक्याचं रूपांतरण, ट्रान्सलेशन कधीही करायचं नाही. यू शुड नो द सेंटेन्स. काय आलंय? आणि यू शुड गो फॉर प्रॅक्टिसिंग द सेंटेन्सेस टू मेक इट as a communication skill. To make it as a communication, you should know the sentences, and after knowing the sentences, convert in your conversation. बोलते रहो, keep on saying, nothing else. Only that options you are having, no other options you are having. Got it? समजलंय? काय डाऊट आहे? बोलत राहा, बोलत राहा. बाय डिफॉल्ट तुमच्या तोंडातून वाक्य येणार. होतं ना, ऐ शट यार माझ्यातून चुकी झाली. कसं बोलतो आपण? ओ शिट चुकी झाली. कसं बोलणार? इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये शिट चुकी झाली. कसं बोलणार? ओ नो आय मेड अ मिस्टेक. क्या होता है? आई मेड अ मिस्टेक. क्या रहा? समझ में आया? कुछ भी डाउट है? सेंटेंस के साथ खेलते रहो, आराम से तुम्हारा बोलना बाय डिफॉल्ट ग्रू होता रहेगा. तुम लोग के साथ कम्युनिकेशन साइमल्टेनियसली फॉलो होता रहेगा. कुछ स्पेशल एफर्ट्स करने की जरूरत नहीं. समझ में आ रहा है? ओके. टुडे दिस लेक्चर इज इनफ फॉर टुडे. नाउ जस्ट गो फॉर प्रैक्टिसिंग and bye bye. Okay, that's the end of your